जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे। तब्बल 7.5 महिन्याच्या प्रतीक्षानंतर दिलीप स्वामी यांना राज्य शासनाने चांगल्या पदावर बसवले आहे। ही पोस्टिंग होता सोलापुरातून दिलीप स्वामी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम केल्यानंतर त्यांच्या जागेवर मनीषा आभाळे यांची नियुक्ती झाली होती, परंतु दिलीप स्वामी यांना पोस्टिंग देण्यात आली नाही। तब्बल 7.5 महिने त्यांना वाट पाहावी लागली। शेवटी अतिशय चांगल्या पदावर त्यांना शासनाने नियुक्ती दिली आहे। जिल्हा परिषदेमध्ये काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले, विविध संकल्पना समोर आणल्या। त्यामधील काही उपक्रम आणि संकल्पना राज्य शासनाने अवलंबल्या। जिल्ह्यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभागामध्ये भरीव काम त्यांनी केले। तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका दिलीप स्वामी यांनी पार पडली।